जेव्हा मला मुली झाल्या, तर त्यावेळेला मला हे लक्षात यायला लागलं, की अरे प्रत्येक स्टेजला एक वेगळा चॅलेंज आहे. तर क्वालिटी टाईम म्हणजे मला वेळ आहे म्हणून मी आता मुलाबरोबर खेळणार असं नाही. तर मुलाला जेव्हा माझी गरज आहे, तेव्हा मी त्याच्यासाठी वेळ काढणार. मी पुन्हा तेच उत्तर देईन, कारण की मुळात मूल म्हणजे माझी कोणीतरी हक्काची वस्तू किंवा एखादं एखादं माणूस आहे, की जे फक्त माझ्या म्हणण्याप्रमाणे वागणं म्हणजे माझं मूल असणं, हे नाहीच आहे अपेक्षित. मला एक व्यक्ती म्हणून कशातून माझा स्ट्रेस रिलीज होतो, ही प्रत्येकाची वेगळी हे आहे. जसं फॉर एक्झाम्पल मला म्युझिक ऐकल्यानंतर शांत वाटतं. असं नाहीये बरं का, की मग आता गेली का वेळ? आता नाही का मग आता आमचं नातं कधी नीट होणार? किंवा म्हणजे आता ही म्हणते, की लहानपणापासून नाही केलं, मग आता आता संपलं. आता मग असं नाहीये. नमस्कार. टीजीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी स्नेहल सिंग. मी नवीन सामला. आणि मी सुचरिता करी. दी गायडिंग व्हॉइस आता मराठीमध्येही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. द गायडिंग व्हॉइस टीजीव्ही मराठी चॅनल विद्यार्थ्यांसाठी, तरुण व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी केले गेलेले आहे. आम्ही या पॉडकास्ट मध्ये नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स, सहजीवनाच्या अनुभवांवर सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्वासाठी विकास इत्यादींवर चर्चा करू. व्हिज्युअल व्हर्च्युअल स्टुडिओ मध्ये माझ्यासोबत जुडल्या आहेत शिल्पा इनामदार याज्ञोपावित. आजचा टॉपिक असणार आहे पालकत्व, सहज ज्ञान की शिकवता येणारे कौशल्य, पेरेंटिंग अँड इन्स्टिंक्च्युअल विजडम और अ टीचेबल नॉलेज विथ शिल्पा. Hello, I'm Steve Ahern, one of the judges of the Asia Podcast Awards. I'm interrupting this episode to let you know that you're listening to an award-winning podcast. This podcast won its category in the 2024 Podcast Awards, so you know you're listening to quality. Enjoy your listening experience and congratulations to the team who created this award-winning podcast for you. आजच्या विषयावर बोलण्यापूर्वी थोडीशी पाहुण्यांच्या मनाला गुदगुली करूया. शिल्पा, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि इथे आमच्याबरोबर गप्पा मारायला रेडी झाल्याबद्दल. आपण ह्या एपिसोडची सुरुवात थोडीशी मजेशीर गमतीशीर गोष्टींनी करूया आणि मग ॲज युजल आपले कॉन्व्हर्सेशन्स तर होतच राहतील. तर एक क्विक रॅन्डम रॅपिड फायर राऊंड. मी एक शब्द बोलेल आणि तुझ्या मनात त्याच्याबद्दल काय पहिला शब्द येतो ते तू सरळ सरळ बोल. ओके, एक वाक्य किंवा एक शब्द हवेवर. ओके, रेडी? येस येस. सगळ्यात पहिला भविष्य, फ्युचर. यू कॅन मेक इट बाय ऍक्टिंग इन प्रेझेंट. परफेक्ट. लॅन्टर्न, कंदील. तिमिरातून तेजाकडे नेणारा दिवा. वाव. ओके. स्वप्न. इट हॅज टू बी ऑलवेज बिग. मस्त. हास्य, स्माइल. Smile is the only curve which can make everything straight. वाव, ब्युटिफुल. होरायझन, क्षितिज. Depends on your vision. वाव. ओके. मनी, धन. It can make it or break it. It can make you or it can break you. परफेक्ट. क्युरिओसिटी. It keeps you always in learning zone. परफेक्ट. जिंदगी, जीवन. एकदाच मिळतं, भरपूर जगून घ्या. संध्याकाळ. A reminder to settle down. परफेक्ट. सेरेंडिपिटी, अनपेक्षित सुखद योगायोग जे होतात ते. अच्छा. Something that gives you real happiness. शेवटचे दोन. इन्व्हेन्शन, आविष्कार. Invention, I think it makes your life easy. परफेक्ट. आणि शेवटचा आनंद. If you find it within, then you can see it everywhere.
ब्युटिफुल. थँक्यू. खूप मस्त उत्तरं दिली आहेत. पुन्हा एकदा द गायडिंग व्हॉइस मराठी TGV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. TGV मराठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मी आहे तुमची होस्ट स्नेहल सिंग. द गायडिंग व्हॉइस मराठीच्या माध्यमातून आम्ही या जगाला थोडं अधिक चांगलं बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. आम्ही महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल बोलतो ज्याच्यामुळे जीवनामध्ये किंवा करिअरमध्ये थोडीफार सुधारणा करता येईल किंवा होऊ शकते या हिशोबाने. शिल्पा, थँक्यू. तुमचं मनापासून स्वागत आहे. आमच्या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि सुरुवात करूया तुमच्या छोट्याशा इंट्रोडक्शननी. तर कारण तुमची कहाणी तुमच्यासारखं कुणीच सांगू शकत नाही. तर तू तुझी कहाणी तुझ्या शब्दात सांग. काय करतेस? कोण आहेस? व्हॉट इज युअर पॅशन फॉर लाईफ? सगळ्यात आधी एकतर TGV मराठीचे खूप धन्यवाद द्यायचेत मला, कारण की मराठी या प्लॅटफॉर्मला कुठेतरी एक व्हॅल्यू देण्यासाठी तुम्ही अजून एक चॅनल स्वतःचा मराठीतून सुरू करताय. तर त्यासाठी सगळ्यात आधी खूप शुभेच्छा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना. आणि त्यामध्ये तुम्ही कन्सिडर करताय मला, ह्याच्यासाठी सुद्धा खूप थँक्यू. जसं तू मला म्हणालीस तसं मलाही तुम्हाला थँक्स द्यायचे आहेत, कारण की प्रत्येकालाच एका चांगल्या प्लॅटफॉर्मची स्वतःला व्यक्त होण्यासाठी गरज असते आणि तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. माझ्याबद्दल सांगायचं तर मी एक क्रिएटिव्ह पर्सन आहे असं मी सांगू शकते. मला पहिल्यापासूनच खूप क्रिएटिव्हली कुठल्या गोष्टी करणं, शाळा कॉलेजेसमध्ये असल्यापासून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, अशा सगळ्या गोष्टी मी करत होते. कल्चरल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुद्धा काम केलं 2 वर्ष मी. आणि नंतर ॲज द लाईफ गोज जॉब आणि हे सगळं करत एका ठिकाणी आले जिथे लग्नानंतर मला ट्विन्स झाले. आणि ॲट दॅट टाइम इट वॉज रिअली डिफरंट थिंग ऑल टुगेदर, कारण की माझ्या आमच्या दोन्ही खानदानामध्ये कोणालाच ट्विन्स नसल्यामुळे तो एक पालकत्वाचा अनुभव खूप वेगळा होता माझ्यासाठी. इतर आयांसारखं माझं पालकत्व नव्हतं. आणि मग त्यावेळेला मी थोडेसे काही गोष्टी शिकले. रादर मला असं तेव्हा जाणीव झाली की पालकत्व ही अशी जाता करायची गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला लागतं, कारण अनेक असे प्रश्न पडायचे आणि त्याची उत्तरं मिळायची नाहीत. मग तेव्हा मी काही सायकॉलॉजीचे कोर्सेस केले आणि मग ते कोर्सेस केल्यानंतर माझ्या हे अजून जास्ती लक्षात यायला लागलं की अरे नाही, ही खरंच शिकायची गोष्ट आहे आणि मगच करण्याची गोष्ट आहे. झालेल्या काही चुकाही लक्षात यायला लागल्या. आणि देन जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तर तेव्हा खरं तर पॉडकास्ट या क्षेत्राशी माझी ओळख झाली. तेव्हा ऐकलेही जायचे, काही माझे मित्रमैत्रिणी करतही होते. तर मग त्यांच्या थ्रू असं जाणवायला लागलं. आणि आणखीन एक महत्वाचं सांगायचं राहिलं की मी आकाशवाणीमध्ये वाणी नावाचा एक कोर्स केलेला आहे, जो प्रॉपर सर्टिफाईड मी ट्रेनर आहे, ट्रेन केलेला आहे मला. आणि तिथे मी सगळं हे शिकलेली होते, म्हणजे रेकॉर्डिंग करणं, एडिटिंग करणं, मुलाखती घेणं, हे सगळं केलेलं असल्यामुळे त्याचाच एक एक्सटेंडेड भाग हा पॉडकास्ट मला वाटला. आणि मग जेव्हा विषय ठरला की आता विषयात कुठला करायचं, तर तेव्हा ऑब्व्हियसली माझ्या डोक्यामध्ये दुसरा कुठलाच विषय आला नाही. आणि मग मी ठरवलं की नाही, पालकत्वावरतीच आपण पॉडकास्ट करायचा. तर अशा पद्धतीने आज इथेपर्यंत आलेली आहे. धन्यवाद. थँक्यू. खूप छान सांगितलंस तू तुझी जर्नी. आणि म्हणजे तुझं बॅकग्राऊंड जसं तू म्हटलीस, वाणी, आकाशवाणीमधून पण काही शिकली होतीस. त्याचबरोबर तुझे प्रोफेशनल लर्निंग्स पण होते. आणि आय एम प्रिटी शुअर की हे एकदम असं छोट्या ह्याच्यात किंवा एकदम थोडक्यात हे उत्तर देता नाही येणार. पण जस्ट अंडरस्टँडिंग आपल्या ऑडियन्ससाठी की अडोलसन्स ट्रेनिंग तू घेतलं होतंस, REBT आणि SDTचंही तू शिक्षण केलं होतंस. मग ते तुला ह्या जर्नीमध्ये एक पालक म्हणून किंवा एक पॉडकास्टर म्हणून त्यात तुझी काय, म्हणजे त्याची काय भूमिका राहिली? खरं सांगायचं तर खूप मोठा त्याच्यामध्ये रोल आहे या सगळ्याचा. कारण मी जसं मगाशी तुला म्हणाले की जेव्हा मला मुली झाल्या, तर त्या वेळेला मला हे लक्षात यायला लागलं की अरे प्रत्येक स्टेजला एक वेगळा चॅलेंज आहे. प्रत्येक स्टेजला काहीतरी आपल्याला नवीन गोष्ट करायची आहे, जी आपल्याला आपण आधी कधीच केलेली नाहीये. आणि हे आपल्याला कुठल्या एखाद्या वस्तूबरोबर करायचं नाहीये, तर एका
एका बाळाबरोबर किंवा एका छोट्याशा जीवाबरोबर हे सगळं करायचंय आणि ज्याचे परिणाम जर आपल्याकडनं ज्या चुका होतील तर ते त्याच्याही आयुष्यावर होणार आहेत आणि आपल्याही आयुष्यावर होणार आहेत. तर त्यामुळे आरईबीटी, एसडीटी हे कोर्सेस मला त्याच्यासाठी खूप महत्वाचे वाटतात, कारण की त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःवर काम करायला शिकता. कारण त्याचे लॉंग फॉर्म सगळ्यांना ऑलमोस्ट माहिती असतील, पण तरी मी सांगते की रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी आणि एसडीटी म्हणजे सेल्फ डिस्कव्हरी थेरपी. तर ह्यामध्ये तुम्ही पहिले स्वतःवर काम करणं का गरजेचं आहे आणि मग दुसऱ्यावरती काम करणं का गरजेचं आहे हे शिकल्यानंतर मला ह्या गोष्टीचा उपयोग झाला. त्याच्यानंतर तू जसं म्हणालीस की मी ॲडोलसंट एजच्या मुलांबरोबर जवळजवळ 4-1 वर्ष काम केलं. अजूनही अधेमध्ये मी स्कूल्समध्ये जाऊन हे करतच असते. तर तेव्हा असं लक्षात आलं की त्या एजला, त्या स्टेजला गेल्यानंतर आपल्याला मुलांची जी पर्सनॅलिटी दिसते, त्यामध्ये त्यांच्या अपब्रिंगिंगचा खूप मोठा पार्ट असतो आणि तिथे त्यांचं पालकत्व कसं झालेलं आहे हे रिफ्लेक्ट होतं त्यांच्या बिहेवियरमधनं. तर त्याच्या सगळ्यासाठी मला हे खूप महत्वाचं वाटलं की पालकत्व या विषयावरती पॉडकास्ट सुरू करण्याच्या मागे केवळ हीच भूमिका होती की ही गोष्ट शिकून करण्याची आहे आणि ती हलक्यात घेण्याची नाही. हे पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरं तर हा सगळा प्रयत्न मी करते. तू पालकत्व बोलतेस, पण इट्स नॉट जस्ट पालकत्व. इट इज व्हेरी मच सेल्फलेस पॅरेंटिंग. पॅरेंटिंग बद्दल आय थिंक खूप ऐकलं आहे आपण. त्याच्याबद्दल म्हणजे सध्या तरी भरपूर पेरेंट कोचेस पण आहेत अँड सो ऑन. पण तुझं एम्फेसिस, तुझा भर जास्तीत जास्त सेल्फलेस पॅरेंटिंग वरती असतो. मग तसं का? वाय दिस टर्मिनॉलॉजी? ह्याचा अर्थ काय आणि परिणाम? राईट. तर सेल्फलेस मध्ये मला अभिप्रेत असलेला अर्थ असा आहे की स्वतःला वगळून म्हणजे स्वतःला बाजूला ठेवून एक अलिप्त राहून करण्याची गोष्ट. कारण कुठेतरी आपल्याला हे कळत नसतं की जरी ते मूल लहान असलं तरी सुद्धा ते एक युनिक सोल आहे आणि त्याची एक स्वतःची वेगळी आयडेंटिटी आहे आणि तुम्ही तुमची मतं, तुम्ही तुमचे जे काय ऍस्पिरेशन्स किंवा जे काय तुम्हाला तुमच्या डोक्यात असतं की माझं मूल आहे म्हणजे त्याने असंच केलं पाहिजे, त्याने हेच व्हायला पाहिजे, तर हे सगळं ऍक्च्युली नाही करणं अपेक्षित कुठल्याच पालकांनी. कारण की शेवटी ती अशी व्यक्ती आहे की जी स्वतःच्या अनुभवातनं घडणार आहे आणि तुम्हाला जस्ट एक पालक या शब्दाचा अर्थ असा असतो की तुम्ही फक्त एक सपोर्टिंग रोलमध्ये असणं अपेक्षित आहे. त्याच्या कमांडिंग रोलमध्ये जाऊन किंवा मी म्हणेन तेच माझ्या मुलांनी केलं पाहिजे किंवा ही माझी हक्काची गोष्ट आहे आणि त्याला मी हवं तसं मोल्ड करणार. तर ह्या कुठल्या तरी आपण पिढ्यानपिढ्या एका थॉट मधनं जातो की पालक हा नेहमी शिकवणारा माणूस असला पाहिजे आणि मूल हे नेहमी शिकणारं असलं पाहिजे. तर ह्यातनं बाहेर येऊन कुठेतरी मी पण मुलाकडनं शिकू शकतो. मला माझ्या मुलाकडनं 4 नवीन गोष्टी. कारण आपण बरेचदा हे विसरतो की पालक म्हणून आपलं वय आपल्या मुला एवढंच असतं. जरी आपलं बायोलॉजिकल एज काही असलं तरी सुद्धा पालक म्हणून तुम्ही तेवढ्याच वर्षांचं असता जेवढ्या वर्षांचं तुमचं मूल आहे. तर हे कुठेतरी विसरून आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी करत असतो, आपल्याकडनं रिॲक्शन्स जात असतात आणि मग त्याचे परिणाम आपल्या नात्यांवर होत असतात. आणि आजकालच्या जगामध्ये खरं बघायचं तर आपल्याला काही पूर्वीच्या काळात असायची तशी 10-10, 8-8 मुलं नसतात लोकांना. 1 किंवा 2 मुलं असतात. मग त्या मुलांचं अपब्रिंगिंग खरंच नीट पद्धतीने होण्याची का गरज आहे? कारण आपल्याला पुढची पिढी घडवायची. तर त्याच्यासाठी हे सेल्फलेस म्हणजे स्वतःची मतं, स्वतःला काय वाटतं हे बाजूला ठेवून मुलाचं काय म्हणणं आहे, मुलाला काय वाटतं, तर त्याला कुठे मदतीची गरज आहे, हे फक्त बघणारा एक गाईड अशी ती टर्मिनॉलॉजी माझ्या डोक्यात होती आणि त्याच्यामुळेच मी टॅगलाईन सुद्धा माझ्या पॉडकास्टची ठेवली की प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा. सो त्याच्यासाठी हे सेल्फलेस पॅरेंटिंग म्हणजे माझा सेल्फ बाजूला ठेवून मी मुलाच्या सेल्फच्या चांगल्यासाठी काम करणं, दॅट इज एक्सपेक्टेड. परफेक्ट. तू खूप सोप्या रीतीने हे समजून सांगितलं आणि माझा टेकअवे आहे तो शब्द जो तू म्हटलीस. खूप कमी वेळा आपण स्वतःच्या बाबतीत हे करतो, कारण की सेल्फ लव्हची जर्नी जरा जास्त झाल्यामुळे माझं अस्तित्व, मी काय, मला काय वाटतं हे पण खूप, आणि इथे खूप डिलेमा पण येतो पेरेंट्सच्या मनामध्ये पण इन अ वे की बाबा आता मी माझा विचार करू का नको करू. पण तू जे बोललीस ते स्वतःला वगळून जेव्हा आपण, आणि आपलं वय ऍज अ पॅरेंट तेवढंच आहे जितकं मुलाचं आहे. आय थिंक दॅट इज द बिगेस्ट पॉइंट टू पॉन्डर अपॉन.
सो थँक्यू. आणि सेल्फलेस पेरेंटिंग हा तुझा पॉडकास्ट आहे, ओके. आणि तू ह्या पॉडकास्टद्वारे काय इम्पॅक्ट क्रिएट करायचा तुझा गोल आहे, की मुलांच्या आयुष्यावर किंवा अ, पालकांच्या आयुष्यावरती ह्याचा काय परिणाम होतो तुझ्या अनुभवाप्रमाणे? माझं पॉडकास्ट हे माध्यम निवडायचं मागचं कारण हेच होतं, की एका वेळेला अनेक लोकांपर्यंत पोहोचता येणं आणि पॉडकास्ट ही अशी गोष्ट आहे, की जी तुम्हाला अ, त्याच्यासाठी खूप कमी लिमिटेशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय, तुम्हाला ज्या पद्धतीने सांगायचंय, ते तुम्ही खूप छान मनमोकळ्या पद्धतीने ते मांडू शकता, सांगू शकता, पोहोचवू शकता. तर मी जसं म्हणाले, की माझ्या पालकत्वाच्या प्रवासापासून खरं तर या विषयाला सुरुवात झाली आणि आज मला तो माझा जो होरायझन आहे तो वाढवण्याच्या मागचा हाच हेतू आहे, की मला ज्या गोष्टी कळल्या, तर त्या माझ्यासारख्या अजूनही पालकांना कळाव्यात. मी जे शिकले किंवा मला ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटल्या, त्या त्यांच्यापर्यंतही पोहोचाव्यात आणि तो अवेअरनेस वाढावा, की ह्याच्या आधी ज्या चुका झाल्या त्या झाल्या. पण इथून पुढे जे कोणी पालक असतील, होणारे असतील किंवा आत्ता असलेल्यांनाही सुद्धा आपल्यामध्ये काही बदल करायची इच्छा असेल, तर त्यांना एक गाईडिंग प्लॅटफॉर्म मिळावा, की ज्याच्यामध्ये त्यांच्या मनात असलेले प्रश्न जसे एक पालक म्हणून माझ्या मनात होते आणि त्या प्रत्येक कंगोऱ्यावर पालकत्वाच्या मी आत्तापर्यंत वेगवेगळ्या अँगल्स देऊन एपिसोड्स केलेले आहेत आणि जवळ-जवळ 73 एपिसोड्स आपण आत्तापर्यंत रिलीज केलेत. तरी सुद्धा असं वाटतं, की अरे अजून खूप काम बाकी आहे. म्हणजे अजून खूप विषय असे आहेत, की जे पोहोचवायचेत. अजून खूप गोष्टी आहेत, जे अँगल्स आहेत, की माहिती नाही आहेत अजून लोकांना. जसं एक उदाहरणच द्यायचं झालं तर मी आत्ता इतक्यात एक मुलांमध्ये असणाऱ्या डिसॅबिलिटीज आणि डिसऑर्डर्स वरती एक 5 एपिसोड्सची सीरीज केली आणि त्यामध्ये मला इतकं व्हॅल्यू ॲडिशन स्वतःमध्ये जाणवलं. कारण आपल्याकडे तो एक अँगलच नसतो. कारण मुलांना जर एखादी अडचण येत असेल, तर त्यामागे एखादी अशी गोष्ट असू शकते. ही ही व्हिजनच अजून पालकांमध्ये नाहीये अनफॉर्च्युनेटली. आणि त्याचं करायचं काय हेही माहिती नाहीये आणि मग कुठेतरी ती फ्रस्ट्रेशन्स एकमेकांवरची पण मुलांवरती निघतात. म्हणजे असं एक्झाम्पल घेऊया, की एखाद्या मुलामध्ये खरंच ADHD किंवा एखाद्या डिसऑर्डरचा काही इफेक्ट आहे किंवा त्याच्यामध्ये ती लक्षणं दिसतायत. तर बरेचदा असं पाहिलं जातं, की आई-वडील एकमेकांवर ब्लेमिंग करण्यातच खूप वेळ घालवतात, की तुला तुला असा प्रॉब्लेम आहे म्हणून हे असं झालं, तुझ्याचकडे काहीतरी असणार आहे, तुमच्याकडे हिस्ट्रीच असेल. पण तो एक्सेप्टन्स अजूनही पालकांना येत नाही, की अरे फाईन आता हे आहे आणि आता ह्याच्यात आपण मुलासाठी काय करू शकतोय. करेक्ट. आणि हे जेव्हा 5 एपिसोड्स मी केले आणि त्याच्यावरच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मला मिळाल्या. माझ्याकडे ईमेल्स वरती आलेल्या आहेत, WhatsApp वरती आलेल्या आहेत. काही थ्रू गेस्ट माझे जे गेस्ट आहेत, तर त्यांच्या थ्रू आलेल्या प्रतिक्रिया. तर त्याच्यातनं असं लक्षात आलं, की लोकांना हे सगळं हवंय. आणि मग कुठेतरी असं वाटतं, की अरे नाही, आपण जे करतोय ते कुठेतरी ही डायरेक्शन योग्य आहे आणि त्यातनं लोकांना खरंच काहीतरी चांगलं मिळावं. या केवळ एका हेतूने खरं तर हे सगळं मी करतीये. जसं तू म्हणलीस, की 73 एपिसोड झालेले आहेत आणि अजूनही खूप विषय असे आहेत जे अड्रेस नाही झालेले आणि भरपूर काम या क्षेत्रात अजून बाकी आहे. हा प्रश्न जसं जमेल तसं उत्तर दे, कारण की इट्स अ बिग क्वेश्चन आय एम आस्किंग यू. पण तुझ्या मते ओके, पालकांना कोणत्या म्हणजे आव्हानांना सामोरं जावं लागतं किंवा अ, कुठले चॅलेंजेस जे तुला असे वाटतात, की हो, हे जवळ-जवळ खूप पेरेंट्सला एक्सपिरियन्स होतात? हो. खरंच तू म्हणलीस तसा खूप मोठाच प्रश्न आहे हा आणि तो असं एका 5-1 मिनिटात वगैरे त्याचं उत्तर देणं खरंच खूप अवघड आहे. चॅलेंजेस खूप जास्ती मी जसं अगदी सुरुवातीला म्हणाले तसंच, की प्रत्येक स्टेजला वेगळं चॅलेंज आहे. पण मला ना अगदी बेसिकपासून सुरुवात करायला आवडेल, की सगळ्यात महत्त्वाचा खूप मोठा मुद्दा जो खूप पालकांकडनं ओव्हरलूक केला जातो, की म्हणजे मीही काही वर्कशॉप्स घेतलेले आहेत, पालकांचे घेत असते मध्ये-मध्ये. तर तेव्हा आम्ही असा एक सुरुवातीला प्रश्न विचारतो, की तुम्ही पालक का झालात? तर बरेचदा ह्याचं उत्तर पालकांना माहिती नसतं. म्हणजे ते असे संभ्रमात पडतात, की अरे म्हणजे त्यांना आत्तापर्यंत त्या प्रश्नापर्यंत ते कधी पोहोचलेलेच नसतात, की अरे मी का आई किंवा बाबा होतोय?
आणि खरी पालकत्वाची सुरुवात मला असं वाटतं तिथूनच होते. कारण जर तुम्ही पालकत्व म्हणजे काय किंवा मी पालक का होणार आहे, मला मूल का हवंय, यावरती काम केलेलं नसेल आणि जर ॲक्सिडेंटली किंवा लोकं म्हणतात म्हणून किंवा लग्न होऊन आता इतकी वर्ष झाली आहेत म्हणून मी जर पालक होत असीन, तर मग ते जे फ्रिक्शन्स असतात ना माझ्या मनातले, तर ते नंतर बाहेर पडायला चालू होतात, जेव्हा ते खरं मूल आपल्या हातात येतं आणि जेव्हा त्याच्याबरोबर आपल्याला 24 तास घालवायचे असतात. तर मी म्हणलं तसं की आव्हान तिथेपासून आहे. तर तुम्ही ते कसं घेताय हे तुम्ही आधी त्याच्यासाठी किती प्रिपेअर्ड आहात. तर यापासनं खरं तर ते चॅलेंज तुम्ही कसं घेणार आहात पुढे जाऊन आणि तुमचं चॅलेंज हे तुमच्या मुलासाठी चॅलेंजिंग नाही होणार ना. तर हां. कुठेतरी अ, मी एक मध्ये खूप चांगलं वाक्य अ, वाचलं होतं ते मला आत्ता आठवलं म्हणून सांगावं असं वाटतंय, की असं त्याचा अर्थ असा होता, की हील बिफोर हॅव्हिंग द चिल्ड्रन. म्हणजे तुम्हाला मूल होण्याच्या आधी तुम्ही स्वतः हील व्हा. नाहीतर तुमच्यापासून तुमच्या मुलांना हील होण्याची वेळ येऊ शकते. हो. तर त्यामुळे मला असं वाटतं, की आव्हानं ही खूप आहेत, वेगवेगळी आहेत. आत्ताच्या सध्याच्या युगामध्ये स्क्रीन हे एक आव्हान आहे. सिक्युरिटी ही हे एक मोठं आव्हान झालेलं आहे. म्हणजे पूर्वीसारखं आपण मुलांना पटकन कुठेही जा, कुठेही या अशा पद्धतीने नाही हे करू शकत किंवा डिजिटल माध्यमाची तर आव्हानं सगळ्यांसमोर आहेतच. प्लस मला तर असं सध्या असं वाटतं, की सोशो इमोशनल डेव्हलपमेंटच्या बाबतीत सुद्धा खूप मोठी आव्हानं मुलांसमोर आहेत. कोविडच्या काळात ॲक्चुअली खूप जास्ती लक्षात आली, की आई-वडील आणि मुलांना एकत्र टाईम स्पेंड करणं म्हणजे काय? इथून गोष्टींना चॅलेंजिंग सिच्युएशन्सना फेस केलेलं आहे लोकांनी. कारण माहितीच नाही, की माझ्याच मुलाबरोबर मी 24 तास कसे घालवायचे. तर मला असं वाटतं, की अशी खूप आव्हानं आहेत. पण मी जसं सुरुवातीला म्हणलं तसं, की तुम्ही जर का मनापासून पेरेंटिंग एक्सेप्ट केलेलं असेल, तर मग ते आव्हान तुम्ही खूप पॉझिटिव्हली घेऊन त्यातनं छान पद्धतीने या गोष्टी टॅकल करू शकता. ब्युटिफुल. खूप मला माहिती मी खूप वास्ट प्रश्न विचारला होता. तर तसं छोटं आणि छान आणि क्रिस्प असं उत्तर नाहीये. पण तसंच अजून एक असाच प्रश्न मी तुझ्याकडे टाकणार आहे. हो. पण दॅट इज सेल्फलेस. आपण सेल्फलेसबद्दल भरपूर बोलतोय. पण त्याचं एखादं एक्झाम्पल देऊ शकतेस का, की पॅरेंटिंगमध्ये ते ॲक्चुअली कसं अप्लाय होतं? कसं स्वतःला बघायचं? एक्झाम्पल ओके. अगदी नुकता घडलेला प्रसंग सांगते. तसे खूप आहेत म्हणजे आपण सेल्फलेसली किती कसे वागू शकतो मुलांशी याची अनेक उदाहरणं देता येतील. पण स्वतःला वेगळं ठेवून पालकत्व कसं निभवायचं असाच तुझा प्रश्न आहे, राइट? हो. तर आत्ता अगदी कालची दसऱ्याची गोष्ट सांगते. की आमच्या घरी जसं सगळ्यांकडे असतो सणवार, ती सगळी गडबड आणि हे सगळे गोंधळ चालू होते. माझ्या मुली दोघी मला जुळ्या मुली आहेत त्या 10 वर्षाच्या. आणि आम्ही नुकतेच एका नवीन ठिकाणी राहायला आलेलो आहोत. तर अजून सेट होतोय, सगळं हे चालू आहे. तर अचानक दुपारी सगळं घरी पाहुणे होते, जेवण आणि ते सगळं स्वयंपाक करून खूप दमलेली होते मी. आणि अशी जस्ट आता चला सगळं झालं आता बसूया निवांत. अशा ह्याच्यात असताना अचानक दाराची बेल वाजली आणि नवीन मित्र-मैत्रिणी दारात उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, की "काकू मला रेवती तन्वीला आमच्याकडे पाठवा. माझ्याकडे पाठवा मला रावण बनवायचा." तर मी इतकी कंटाळलेली होते, इतकी दमलेली होते आणि अगदी दरवाजाच्या बाहेर कॉरिडॉरमध्ये हा सगळा गोंधळ चालू होता आणि एका क्षणाला खरंच असं वाटलं, की अरे यार, आता एवढे आपण कंटाळलेलो, दमलोय आणि आता पुन्हा यांच्या ह्या गोष्टींसाठी असिस्ट करा त्यांना किंवा त्यांना ते प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून द्या. कारण ते दर 5 मिनिटांनी आतमध्ये येत होते, की "आई कात्री हवी, आई कागद हवाय, आई हे हवंय." तर इथे कुठेतरी ना बरेचदा पालक असे प्रोटेस्ट करतात, की "कशाला करायचं आत्ता हे असलं काहीतरी, आत्ता दुपारच्या वेळेला असलं काही करू नका." किंवा "चला झोपा बरं आता" किंवा "आता दमलाय ना, मला कंटाळा आला, आता मला मला माझा वेळ हवा आहे" वगैरे. तर हे न करता एक क्षण आपण पॉज घेतला आणि जर खरंच त्या मुलाच्या डोळ्यात बघितलं, की तो जो उत्साह होता किंवा ती जी मुलं बोलवायला आली होती त्यांच्यामध्ये जी अशी ती एनर्जी होती, तर ती पाहिल्यानंतर असं वाटलं, की नाही आपण इथे नाही, नाही म्हणायला पाहिजे आणि मी त्यांना पाठवलं.
आणि त्याच्यानंतर जे काही घडलं तर ते इतकं सरप्रायझिंग आणि इतकं छान होतं, कारण माझ्या मुलींना एक वेगळा अनुभव मिळाला त्याच्यातनं. त्यांनी स्वतः रावण बनवला. काटक्या आणण्यापासून त्याला कागदानी सगळं ते गुंडाळून त्याचे हातपाय बनवून त्याचे कपडे बनवून त्याला हे करणं, डेकोरेशन करून, आणि त्याच्यानंतर तोच बनवलेला रावण संध्याकाळी त्याचं जाऊन दहन करणं. तर हा टोटली डिफरंट एक्सपिरियन्स त्यांनी घेतला, आणि जो मला असं वाटलं की दॅट हॅज अ मोर व्हॅल्यू दॅन, म्हणजे मला कंटाळा येणं आणि मी त्याच्यामध्ये मुलांना नाही म्हणणं, ह्याच्यापेक्षा हा अनुभव देणं जास्ती महत्वाचं होतं. आणि तो पॉज घेणं म्हणजे सेल्फलेस होणं, असं मी सांगेन. ब्युटिफुली आन्सर. आणि खरंच खूप रिलेटेबल वाटलं, कारण की ऐकते मी असे डायलॉग्स रोजच्या बेसिसवरती, आणि मग मला असं वाटतं, अरे इट इज जस्ट दिस मच, लाईक थोडंसं, खूप नाही, जास्त नाही कारण करायचंय. थोडं आपल्या झोन मधून, जसं तू म्हणली, स्वतःला थोडंसं बाजूला ठेवायचंय. आणि म्हणजे तिथे महत्वाचं काय आहे हे आपल्याला ठरवता जर आलं ना, तर मग, कारण की मुलांचं सारखं काही ना काहीतरी चालूच असतं. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सारखंच काही ना काहीतरी हॅपनिंग हवं असतं. आणि आय कॅन टोटली अंडरस्टँड की पालकही दमतात. म्हणजे माझं अजिबातच असं म्हणणं नाही की तुम्ही यू शुड बी ऑलवेज ऑन युअर टोज आणि मुलाच्या तोंडातनं शब्द बाहेर आला की तुम्ही झेला, असं नाही. पण त्या सिच्युएशन मध्ये योग्य डिसिजन घेता येणं, म्हणजे तिथे खरंच गरज कशाची आहे हे ठरवता येणं, आणि मग मुलांना तिथे आपल्याला एनकरेज करणं किंवा सपोर्ट करणं, हे जर जमलं. आणि मग अशा वेळेला ना, मला अजून एक शेअर करावं असं वाटतं की अशा वेळेला जर तुम्ही 4 वेळेला त्यांना अशा गोष्टींसाठी प्रमोट केलेलं असेल ना, आणि 5व्या वेळेला जर तुम्ही म्हणालात ना की अगं खरंच नाही गं, मला खरंच खूप कंटाळा आला, मी नाही करू शकणार, तर मुलं पण तेवढ्याच मोठ्या मनाने ते ऍक्सेप्ट करतात आणि ते आपल्याला पाणी आणून देतील की आई तू दमलीस का, बस मी तुला पाणी आणून देते. आणि हे अंडरस्टँडिंग आपल्यापेक्षा खूप जास्ती मुलांमध्ये असतं. पण त्याच्यासाठी त्यांना हे दिसलं पाहिजे की अरे नाही, याच्या आधी 4 वेळेला आईने माझ्यासाठी मला हवं होतं म्हणून काहीतरी केलेलं आहे, तर मी आता हे ऍक्सेप्ट कर. टोटली इन अग्रीमेंट. वाव. तू लाईफ कोच पण आहेस, आणि लोकांना त्या दृष्टिकोनातून हेल्प पण करतेस. तर अगेन मला असं वाटतं, मी असे खूप मोठे ऍक्च्युली आजचा विषय आपण असा सिलेक्ट केलाय ना, की त्याचं आपण असं थोडक्यात एका वाक्यात उत्तर लिहा किंवा 4-5 वाक्यात लिहा, असं नाहीच होणार आहे. पण तरी एक अटेम्प्ट, थोडंसं काही जे ऑडियन्सला आपल्याला देता येईल, एक व्हॅल्यू ऍड करता येईल. एक लाईफ कोच म्हणून तुला असं काय वाटतं, कुठले स्किल्स एका पॅरेंटने आत्मसात करावे, की ज्याच्यामुळे कारण की आजचं जग खूप फुल स्पीड इज अ बेटर वर्ड टू से, फुल स्पीड चालू आहे. तर कुठले स्किल्स तुला असं वाटतं, की हो, हे थोडेसे तुम्ही अडॉप्ट केले, थोडेसे स्वतःमध्ये आणले किंवा स्वतःला त्याच्या ह्याच्यात उत्तीर्ण केलं, तर काहीतरी मदत होईल. सो व्हॉट कुड दोज बी? लाईफ स्किल्स ही अशी गोष्ट आहे की जी खूप, जसं म्हणालीस तसं सेम, की खूप मोठी कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये खूप बरेच विषय येतात. म्हणजे लाईफ स्किल्स मध्ये आपण खूप गोष्टी इन्क्लूड करतो. तरी जर प्रिसाइजली सांगायचं झालं की पालकांनी अडॉप्ट कुठले करायला हवेत, तर सगळ्यात महत्वाचं स्किल जे पालकांनी अडॉप्ट करायची गरज आहे ते म्हणजे लिसनिंग स्किल. कारण खूपदा असं होतं, लिसनिंग म्हणजे मला ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणायचं आहे. लिसनिंग म्हणजे मूल बोलत असताना मोबाईलमध्ये डोकं घालून हा बोल असं म्हणणं नाही. तर हातातला मोबाईल बाजूला ठेवून मुलाच्या डोळ्यात डोळे घालून बोल रे, काय म्हणायचं तुला, काय सांगायचं तुला. तर हे जे लिसनिंग स्किल जे आहे, जे आजकाल खूप कमी पालकांना तो वेळ मिळतो कदाचित, पण तरी सुद्धा जेव्हा आपलं मूल आपल्याला काहीतरी सांगत असेल, तर तेव्हा ते शांतपणे आणि पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन ऐकणं, हे स्किल पालकांनी स्वतःमध्ये आणणं किंवा असलेलं ते पुन्हा ग्रो करणं खूप जास्ती गरजेचं आहे. कारण की आजकालच्या धकाधकीच्या ह्याच्यामध्ये खरंच आपल्याला एकमेकांसाठी खूप कमी वेळ मिळतो, मुलांनाही आणि आपल्यालाही. तर त्यामध्ये एक क्वालिटी टाइम जो आपण म्हणतो ना, तर क्वालिटी टाइम म्हणजे मला वेळ आहे म्हणून मी आता मुलाबरोबर खेळणार असं नाही. तर मुलाला जेव्हा माझी गरज आहे तेव्हा मी त्याच्यासाठी वेळ काढणार, ह्याला क्वालिटी टाइम म्हणतात. तर तो काढणं. त्याला जोडून येणारा लाईफ स्किल अजून जे एक आहे ते म्हणजे कम्युनिकेशन. पण कम्युनिकेशन म्हणजे
पुन्हा तेच की आई बाबा सल्ला देतात आणि मूल ऐकतंय खाली मान घालून, ह्याला कम्युनिकेशन म्हणत नाही. तर कम्युनिकेशन मध्ये कुठेतरी मूल काय म्हणतंय आणि मूल आपल्याबद्दल जर एखादी निगेटिव्ह सुद्धा गोष्ट सांगत असेल तर ते ऐकून घेणं हे स्किल सुद्धा पालकांनी आपल्यामध्ये डेव्हलप करण्याची गरज आहे. कारण सगळं मलाच कळतं आणि तुला काय कळतंय या अप्रोचमध्ये बरेचदा पालक असतात आणि तू कोण मला सांगणार किंवा तू तर आत्ता आलायस भुईतून वर आणि मी किती पावसाळे पाहिलेत वगैरे हे हे टिपिकल आपले अप्रोच असतात. तर हे बदलण्याची गरज आहे पालकांनी. आणि मुलाला आपल्यापेक्षा चांगलं एखादी गोष्ट माहिती असू शकते जी आपल्याला नाही माहिती याचा ऍक्सेप्टन्स असणं. तिसरं लाईफ स्किल जे मला महत्वाचं वाटतं ते म्हणजे एम्पथाइज होणं एखाद्या बाबतीत मुलाच्या. कारण आपण लगेच म्हणजे सिंपथी येते किंवा सल्ले द्यायला आपण लगेच जातो. पण त्याला काय वाटतंय नेमकं ते त्याच्या जागी जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे स्किल आपल्याला डेव्हलप करायची खूप गरज आहे. कारण बरेचदा ना मुलाला आपण ते नुसतं आई असं झालं म्हणलं की आपण मग असं कर तसं कर हे का नाही केलं ते का नाही केलं असं करून इतक्या त्याच्यावरती भडीमार करतो. पण त्यावेळेला जर फक्त व्हेंटिलेशन ही त्याची गरज असेल तर ती आपल्याला कळतच नाही. आपल्याला तेव्हा असं वाटतं की अरे नाही मी आता मदत केली पाहिजे म्हणजे मी त्याला सगळी सोल्युशन आणून हातात दिली पाहिजे. पण तसं नसतं. बरेचदा त्यांना फक्त त्यांचं म्हणणं ऐकून घेणं अपेक्षित असतं जे आपण करत नाही. आणि एम्पथॅटिकली ऐकून घेणं म्हणजे नुसतं ऐकणं नाही तर असं झालं का ओके तुला काय वाटलं मग तेव्हा असं. आणि चौथं खूप महत्वाचं स्किल मला असं वाटतं की इमोशन्स ओळखता येणं मुलांचे आणि आपले स्वतःचे. कारण बरेचदा ना आपल्याला स्वतःचेच इमोशन्स ओळखता येत नसतात. म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे किंवा नेमकं काय वाटतंय हे आपल्याला नीट न कळल्यामुळे आपण ते कुठेतरी मुलांवरती ते त्याचे वेगळे इफेक्ट्स दिसतात त्या वागण्यामुळे आपल्या त्या इमोशन्सच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे आणि त्यांचे इमोशन्स सुद्धा आपण बरेचदा नाही आयडेंटिफाय करू शकत. तर मला असं वाटतं ह्या एक 3-4 गोष्टींवर जरी आपण काम करू शकलो, हे लाईफ स्किल्स जरी आपण आपल्यामध्ये आणू शकलो किंवा डेव्हलप करू शकलो, तर खूप जास्ती मदत होऊ शकेल आपल्या नात्यामध्ये. परफेक्ट. खूप मस्त सांगितलंस आणि ह्याच पॉइंटवरती पुढे जात म्हणजे पॉडकास्ट तू स्टार्ट केलास त्याला तुला छान रिस्पॉन्सही भेटला आणि ॲज यू सेड तू थोडेफार नाही नियरली 73 एपिसोड्स केलेले आहेत. तर ह्या सगळ्या कष्टाची किंवा हे सगळं करण्याचे सगळ्यात समाधानकारक गोष्ट काय? आणि एखादी लिसनर्स बद्दल बोलतोय, लिसनिंग बद्दल बोलतोय, तर एखादी गोष्ट जी एखाद्या लिसनरनी तुला सांगितली जी आजही तुझ्याबरोबर आहे? अ, समाधान तर सगळ्यात पहिली गोष्ट मी खरं सांगायचं तर मी स्वतः काहीतरी भरीव करतेय याचं सगळ्यात पहिलं मोठं समाधान मला आहे की कुठेतरी माझ्याकडून असं काहीतरी घडतंय की जे खरंच काहीतरी थोडी का होईना पण व्हॅल्यू ऍडिशन लोकांच्या आयुष्यात कमी का असेना पण मी करू शकलीये. आणि त्याच्यामुळे ते एक पहिलं समाधान आहे की जो कंटेंट क्रिएट होतोय माझ्याकडून तर तो मी खरंच खूप डेडिकेटेडली करतेय. कारण की मला ते असं जाता जाता नाही करायचंय. मला खरंच मनापासून या गोष्टीवरती काम करायची इच्छा आहे म्हणून मी हे सगळं खरं तर करते. तर ती पहिली समाधानाची गोष्ट. दुसरं जसं तू म्हणालेस की फीडबॅक्स किंवा प्रतिक्रिया तर त्या खरं सांगायचं तर असंख्य येतात. म्हणजे खरंच खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि पॉडकास्ट ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये काय त्यांना बदल जाणवले किंवा ते त्याच्यातनं काय शिकले किंवा त्याच्यातनं सजेशन सुद्धा येतात. तर हे सुद्धा आहे. सांगण्यासारखे तसे आहेत पण आता अगदी लेटेस्ट आठवतोय तो म्हणजे मी ना समलैंगिकता म्हणजे LGBTQ कम्युनिटीसाठी कारण मी जसं तू आधी म्हणालीस की मी ॲडोलसेंट एजच्या मुलांवरती काम करत असताना मुलं वयात येताना त्यांच्यामध्ये काय काय बदल होतात. तर ह्यावरती काम करत असताना आम्ही जे वर्कशॉप्स घ्यायचो तर तेव्हा आम्हाला बरेचदा अशी मुलं येऊन सांगायची की ताई मला ना मुलगा आवडतो किंवा आणि ह्या बाबतीत पालकांमध्ये प्रचंड निगेटिव्हिटी म्हणजे आय एम रिअली सॉरी टू से पण खरंच खूप आपण म्हणतो ना की
शिकलेले म्हणतात ती लोक स्वतःला, पण दे आर नॉट एज्युकेटेड. तर अशी पालक मंडळी आम्ही पाहिलेली आहेत, स्वतः पाहिलेली आहेत. तर मी जेव्हा तो एपिसोड केला, तर तो एपिसोड मी आपल्या पुण्यामध्ये असणारा समीर समुद्र आणि मुंबईचा अमित गोखले असे हे दोघं जण, दे आर अ गे कपल, आणि ते अमेरिकेत सेटल्ड आहेत, आणि म्हणजे त्यांनी तिकडे लग्नही केलेलं आहे, म्हणजे तिकडे ते मान्य असल्यामुळे. तर तो एपिसोड इतका छान झाला, आणि म्हणजे त्यांनीही मला खूप छान पद्धतीने सगळे इनपुट्स दिले, कारण मला हा विषय आणायचाच होता, कारण मी स्वतः त्यामध्ये काम केलेलं असल्यामुळे मला हे पालकांपर्यंत पोहोचवायचं होतं, की कदाचित उद्या असं होऊ शकतं, की कदाचित तुमच्या घरामध्ये सुद्धा अशी व्यक्ती असू शकेल, आणि ह्याची तयारी तुम्हाला ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे मला माहिती नाही हे एअरवरती सांगणं कितपत हे आहे, पण मला माझ्या एका अ, पूर्वीच्या ओळखीतल्या एका व्यक्तीनी मला फोन करून असं सांगितलं, की तुझा हा एपिसोड ऐकल्यानंतर मी माझ्या आई-वडिलांशी जाऊन बोललो, आणि ही केम आउट. तर मला असं झालं, की अ, चला काहीतरी आपण देऊ शकलो, की म्हणजे खरं तर इनपुट सगळे ह्याचेच होते, म्हणजे जे माझे गेस्ट होते त्यांनी. पण कुठेतरी त्या विषयाला वाचा फोडल्यामुळे सुद्धा ते असं पोहोचणं एखाद्यापर्यंत, आणि त्याचा फीडबॅक आपल्यापर्यंत येणं, तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि जी मला आत्तापर्यंत अजूनही अशी खूप हे होते, की अरे नाही, एक व्यक्ती अ, बदलली, किंवा एक व्यक्ती तिच्यात बदल झाला, आणि तिने ती गोष्ट घरी सांगितली, आणि पॉझिटिव्हली त्या गोष्टीचा पुढे त्याचा परिणामही झाला, की त्याच्या आई-वडिलांनी ॲटलीस्ट ऐकून घेतले. कारण जर तू कधी तो एपिसोड ऐकलास, तर तू त्यातले एक अनुभव जर ऐकशील समीर आणि अमितच्या तोंडून, की काय लोकं काय लेव्हलला जाऊन मुलांना त्रास देतात ही गोष्ट कळल्यानंतर. पालक म्हणजे स्वतः जन्माला घातलेले पालक आपल्या मुलांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर काय त्रास देतात, किंवा काय पद्धतीने त्यांना ते वागवतात. हे जर तू जर ऐकलंस, तर तुझ्या लक्षात येईल, की हे मी जे सांगते ते का महत्वाचं आहे आणि किती महत्वाचं. तर असे अनेक आहेत, पण हा मला आत्ता आठवला म्हणून सांगितला. थँक यू ह्या प्लॅटफॉर्मवरती मनापासून शेअर केल्याबद्दल. कारण की मला असं वाटतं, की पॉडकास्टने आज काही नाही तर ॲटलीस्ट अवेअरनेस टू टॉपिक्स जे ओपनली बोलले नाही गेले, आणि घरातही ओपनली बाहेरचं सोडा, किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर, किंवा आपल्या एखाद्या ग्रुप बरोबर, किंवा इव्हन थेरपिस्ट बरोबर बोलायचं सोडा, घरात पण ॲज पेरेंट्स खूप वेळा हसबंड वाईफ पण अव्हॉइड करतात खूपशी कॉन्व्हर्सेशन्स, की आपण काय बोलायचं ह्या विषयावर. तर आय थिंक पॉडकास्टनी हा एक खूप मोठा बदल आणलेला आहे, आणि तू खूप छान काम करत आहेस विथ द लेव्हल ऑफ इन्फॉर्मेशन अँड डेप्थ तुझे घेऊन येतेस प्रत्येक एपिसोडमध्ये. आपण खूप वेळ झाले सेल्फलेस पॅरेंटिंग बद्दल बोलतोय. पण मला तरी वाटतं, की एक प्रश्न ह्याच्याबद्दल अजूनही आहे, आणि तो असा, की असं का? सेल्फलेसच का व्हावं एखाद्याने? व्हाय इज युअर फोकस ऑन दॅट पार्ट? मी पुन्हा तेच उत्तर देईन, कारण की मुळात मूल म्हणजे माझी कोणीतरी हक्काची वस्तू, किंवा एखादं एखादं अं, माणूस आहे, की जे फक्त माझ्या म्हणण्याप्रमाणे वागणं म्हणजे माझं मूल असणं, हे नाहीच आहे अपेक्षित. कधीच नाही. म्हणजे एक खलील जिब्रान म्हणून आहेत, तर त्यांची कविता आहे, की तुमची मुलं ही तुमची नसतातच. म्हणजे ती तुमच्या थ्रू फक्त आलेली आहेत, आणि त्यांचा एक डेस्टाईन जे काही त्यांच्यासाठी केलेलं आहे ते सगळं ठरलेलं असतं, आणि ते त्यांच्या पद्धतीनेच ग्रो होणार असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं मी सुरुवातीला सांगितलं, की दॅट इज अ युनिक सोल. ते फक्त तुमच्या थ्रू या जगात आलेलं आहे, आणि त्याला ग्रो होईपर्यंतच तुमची गरज असणार आहे. आणि म्हणून त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा हक्क न गाजवता, आणि त्याची आयडेंटिटी कुठेही स्वतःमध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना, की ती त्याच्या आईसारखीच आहे, तो त्याच्या बाबासारखाच आहे. तर हे नाही व्हायला पाहिजे. म्हणजे त्या मुलाने त्याच्यासारखं असणं, किंवा त्याला त्याच्यासारखं होऊ देणं, त्याला जे वाटतंय त्या पद्धतीने त्याला वाढू देणं, हे एक्स्पेक्टेड आहे पालकत्वामध्ये. तर त्याच्यासाठी तो सेल्फलेस असणं आपण गरजेचं आहे, की मला मतं ठीक आहेत. म्हणजे मी
पुन्हा एकदा सांगेन सगळ्या पालकांना या प्लॅटफॉर्म थ्रू की तुम्हाला वाटणं, कुठलाच पालक वाईट नसतो. कुठलाच पालक मुलांचं वाईट चिंतण्यासाठी किंवा त्याच्यासाठी त्याच्यावर हक्क गाजवण्यासाठी किंवा माझी राहिलेली स्वप्न तू पूर्ण कर म्हणून पालकत्व करत नसतो. ते चांगलेच सांगत असतात. पण चुका कुठे होतात की मतं आपण लादतो किंवा आपले टोन चुकीचा असतो. आपल्या अनुभवातनं आपण त्यांना काहीतरी शिकवायला म्हणून जातो. पण त्यांचं जग वेगळं आहे, त्यांचा पाथ वेगळा आहे, कदाचित त्यांचे लाइकिंग्स वेगळे असू शकतात. कारण आम्ही जेव्हा मुलांबरोबर आणि पालकांबरोबर काम करतो, तेव्हा असं लक्षात येतं की गणितात गोल्ड मेडलिस्ट असलेल्या पालकांनी माझ्या मुलांनी पण गोल्ड मेडलिस्टच व्हावं म्हणून हट्ट धरणं हा अत्यंत चुकीचा समज आहे ना. कारण की कदाचित जसं आता आपण ऍक्च्युली खरं सांगायचं तर हा खूप मोठा विषय आहे, पण मल्टिपल इंटेलिजन्स आता ही कन्सेप्ट खूप लोकांना माहित असेल की 8 इंटेलिजन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, 8 वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं मूल वेगवेगळ्या ह्याच्यात प्रत्येक जण वेगळ्या ह्याच्यामध्ये बेस्ट असतं. म्हणजे एखाद्याचा क्रिएटिव्ह सेल्फ चांगला असेल, एखाद्याचा अकाडमिक असेल, असं वेगवेगळे आहेत म्हणजे इंटेलेक्च्युअल असतं. तर माझ्या आयक्यू लेव्हलचाच माझा मूल असलं पाहिजे किंवा माझ्या मुलीने असलं पाहिजे, तर हा अत्यंत चुकीचा अट्टहास करत साच्यात त्यांना जे घालायचा प्रयत्न करतात, की मला माहितीये की तुझ्यासाठी काय चांगलंय. तर हा खूप अन्याय असं मला वाटतं. त्याच्यामुळे कुठेतरी ते नाही व्हायला पाहिजे म्हणून तो मी अट्टहास आहे की सेल्फलेसच राहा आणि त्यांना सपोर्ट करा. ते तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाहीत. टोटली इन अग्रीमेंट अँड थँक यू एक्सपॅन्ड केल्याबद्दल. कारण खूप वेळा प्रश्न पडतो की चल ठीक आहे, पण नक्की करायचं काय? सो थँक यू फॉर आन्सरिंग दॅट. आय थिंक स्ट्रेस आणि मेंटल वेलबिंग हा घरोघरी असलेला स्ट्रगल आहे सध्या, वेदर वी अग्री टू इट और डिनाय इट. ओके, तर इन पॅरेंटिंग पालकत्व करताना ताणतणाव किंवा मानसिक स्वास्थ्य ह्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? सी स्ट्रेस तर आहेतच, डेफिनेटली आहेत, सगळ्यांनाच आहेत. आणि त्याच्यासाठी काय करायचं किंवा मेंटल वेलबिंग असं जे तू म्हणतीयस, तर त्याचे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्ही करू शकाल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पुन्हा मला एक व्यक्ती म्हणून कशातून माझा स्ट्रेस रिलीज होतो, ही प्रत्येकाची वेगळी हे आहे. जसं फॉर एक्झाम्पल मला म्युझिक ऐकल्यानंतर शांत वाटतं. काही जणांना काही स्ट्रेस आल्यानंतर वॉकला गेल्यानंतर छान वाटतं, स्ट्रेस रिलीज झाल्यासारखं वाटतं. काही जणांना टीव्ही पाहिल्यावरती त्यांचा स्ट्रेस रिलीज होतो. काही जणांचा पुस्तकं वाचून होतो. तर हे प्रत्येकाने आयडेंटिफाय करून मग त्याच्यावरती काम करणं. मला पर्सनली असं वाटतं माझ्या स्वतःच्या पालकत्वाच्या अनुभवातनं आणि मी ज्या लोकांबरोबर काम केलंय त्यांच्याही सगळ्यांच्या ऑब्झर्वेशन्स मधनं, की सगळ्यात जास्ती मी टाइम जो लागतो ना पालकांना, तो मूल झाल्यानंतरच लागतो. खरं सांगायचं तर. तर मला असं वाटतं की पालकांनी स्वतःसाठी वेळ काढणं, सोलो ट्रिप्सना जाणं, जी आजकाल खूप चलतीची गोष्ट आहे की खूप आपण ऐकतो की सोलो ट्रिपला गेला. पण ते खरंच गरजेचं आहे. कारण की स्वतःसाठी वेळच आपण काढत नाही. जसं सेल्फलेस हे आपण मगाचपासून जे बोलतोय, तर मला कुठेतरी आता फोकस कुठेतरी पालकांनी स्वतःवर आणायची गरज आहे हेही सांगायचं या माध्यमातून की सेल्फवरती काम करणं का गरजेचं आहे. जसं मी सुरुवातीला म्हणाले की तुम्ही जर स्वतःवर काम नाही केलं, तर त्याचे परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या मुलांवरती होणार आहे. म्हणजे जे तुमचे आधीचे डोक्यातल्या काही गोष्टी आहेत, तुमच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आहेत, त्याचे जे ताण आहेत किंवा त्याचे जे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस केलेले आहेत, त्यातनं आलेल्या तुमच्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत, तर त्याचे परिणाम आपल्या मुलांवरती होणार आहेत. तर त्यामुळे सेल्फवरती काम करणं हे एक महत्वाचं आहे. वेल मध्ये तुम्ही मेडिटेशन सारख्या गोष्टी करू शकता. स्वतःसाठी एक दिवसातले अर्धा तास ते 45 मिनिटं फक्त स्वतःला देणं, शांतपणे इंट्रोस्पेक्शन करणं आणि वेळ नाही असं कारण नाही देऊ असं मला वाटतं. कारण की शेवटी हे सगळं तुमच्यासाठीच चाललंय. कारण खूपदा वाचनात पण येतं, असा डेटा पण आहे, की इथून पुढे होणारे सगळे आजार हे मेंटल हेल्थशी रिलेटेड असणारेच असणार आहेत. कारण की सर्व्हायव्हलच्या पुढे आपण गेलेलो आहोत. सगळ्यांना आता कुठे ते स्ट्रगल नाहीये.
तर बरं. आता जे ताण येणार आहेत हे सगळे वर्क लाईफ किंवा तुमच्या इतर सगळ्या गोष्टींमधनं येऊन आजकाल आपण ऐकतो की खूप लवकर लहान वयात लोकांना हार्ट अटॅक्स येत आहेत, वेगवेगळे आजार असे होत आहेत. तर स्वतःच्या हेल्थवरती काम करा. हे पण मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे की एक्सरसाइज करणं, मग तो कुठल्याही प्रकारचा तुम्हाला आवडेल तसा. पण तो करणं खरंच खूप गरजेचं आहे वेलबिंगसाठी तुमच्या स्वतःच्या. एक पालक म्हणून सुद्धा आणि एक माणूस म्हणून सुद्धा. मुलांबरोबर टाइम स्पेंड करणं ह्याच्यातनं पण खूप स्ट्रेस रिलीज होतो आणि जॉईंट ट्रिप्स करणं की कधीतरी वर्षातनं एकदाच कुठेतरी गेलो असं नाही, पण अगदी म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या जवळच्या टेकडीवर सुद्धा मुलांना घेऊन गेलात तरी सुद्धा तुमचा खूप छान. तर मला असं वाटतं की एकमेकांसाठी टाइम काढणं, वेळ काढणं आणि त्याच्यासाठी नेसेसरी नाहीये की तुम्ही अब्रॉडच ट्रिपला जायला पाहिजे किंवा व्हेकेशन्स अगदी महिन्याचे आणि 15-15 दिवसांचे असले पाहिजे, तसं काहीच नाहीये. घराजवळच्या टेकडीवर सुद्धा तुम्ही एकत्र जाऊन येताना मस्त वडापाव आणि चहा पिऊन आल्यानंतर सुद्धा तुम्हाला जे एक वेगळं फील येतो, रिफ्रेश वाटतं, तर हे सुद्धा छोटे-छोटे मोमेंट्स सुद्धा आपण स्पेंड केले पाहिजेत. जसं मी म्हणलं तसं की स्ट्रेस हँडल करण्यासाठी तुमची एखादी आवड असलीच पाहिजे असं मला वाटतं, की एक 5 टाईम तुमचा काही का असेना, मग तुम्ही जसं मी मगाशी म्हटलं एखाद्याला गाणं ऐकून छान वाटेल, एखाद्याला खेळून चांगलं वाटेल, एखाद्याला वॉक करून. पण तुमच्याकडे तुमचं असं वेळ घालवण्याचं एक तरी तुमच्या जॉब व्यतिरिक्त साधन तुम्ही शोधलं पाहिजे आणि म्हणजे नसेल आत्तापर्यंत शोधलं तर आता शोधा आणि त्यातून एक जो शांतता मिळते ती गोष्ट करण्यामधनं, तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप बूस्ट मिळतो त्यामध्ये. मला असं वाटतं ह्या एक 3-4 गोष्टी सुद्धा आपण जर पाळल्या तरी सुद्धा आपल्याला त्या लेव्हलला गेल्यानंतर त्या स्ट्रेसमधनं मॅनेज करणं किंवा त्यातनं बाहेर येणं इझिली पॉसिबल होऊ शकतं. परफेक्ट. थँक यू. खूप इन्साइटफुल बोलत आहोत आपण आणि मला असं वाटतं की पुढचा प्रश्न पुन्हा असा आहे की थोडासा गुगली किंवा मला कुठेतरी वाटतं मला याचं उत्तर माहिती आहे की तू काय म्हणणार आहेस, पण तरी विशेषतः अडोलसन्स एजमध्ये ओके मुलांना आणि आजकालची खूप कंप्लेंट आहे की अरे ते इमोशनली अवेअर नाहीयेत किंवा आजकालची पोरं एम्पथेटिक नाहीयेत. जनरल कंप्लेंट्स आय एम टॉकिंग अबाउट. तर तुझं काय म्हणणं आहे की हाऊ कॅन पेरेंट्स ऍक्च्युली फोस्टर इमोशनल रेझिलियन्स इन देअर चिल्ड्रन? भावनिक सहनशक्ती वाढवण्यासाठी पालकांनी कशी मदत करावी? सगळ्यात आधी तर आपला इमोशनल रेझिलियन्स किती आहे ह्याच्यावरती काम करा. सगळ्यात पहिली गोष्ट. म्हणलं मला माहितीये तू काय म्हणणार आहेस, बट आय वॉन्टेड टू हिअर इट फ्रॉम द एक्सपर्ट. नाही, कारण की हे सगळ्या प्रोसेसमधनं जात असताना हे रिअलायझेशन्स झालेले आहेत की पेरेंटिंग इज ऑलमोस्ट लाईक 80% वर्क ऑन युअर सेल्फ अँड 20% ऑन किड्स. कारण खूपदा त्याच्यामुळेच खूप प्रॉब्लेम्स होतात. तर जसं मी म्हणलं तसं की स्वतःचा इमोशनल रेझिलियन्स काय आहे आणि त्याच्यावरती आपण किती काम केलंय. दुसरी महत्वाची गोष्ट तू म्हणलीस की ऍडोलेसेंट एजमध्ये तर खरं सांगायचं तर त्या एजमध्ये गेल्यानंतर आता मी माझ्या मुलाचा मित्र होणार आहे. आता माझा मूल वयात आलाय आणि आता मी त्याची खूप चांगली मैत्रीण होणार. मी त्याच्याशी मित्रमैत्रिणीसारखा वागणार वगैरे. तर हे त्या एजला गेल्यानंतर करण्याची गोष्ट नाहीये. तुमचं मूल जेव्हा अगदी लहान आहे तेव्हापासून त्याच्याशी ती जर तुम्ही मैत्री डेव्हलप करत केली असेल, जसं मी मगाशी म्हणलं की त्याला जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्ही तो टाइम दिलेला असेल, तर डेफिनेटली तुमचं मूल सगळ्या गोष्टी पहिले मी तुम्हालाच सांगेन. पण नंतर जे पालक कंप्लेंट्स करतात की हा घरात काहीच बोलत नाही, बाहेर गेल्यानंतर वेगळाच वागतो किंवा आम्ही काय दुश्मन आहोत का, पण आमच्याशी एक शब्द बोलायचा नसतो वगैरे. तर हे सगळं कधी होतं कारण की जेव्हा आपण त्या गोष्टी केलेल्या नसतात आणि पालकांना कदाचित त्रास होईल हे ऐकून, पण म्हणजे पालकांनी हे लक्षात ठेवावं की लाईफ इज अ बोमरॅंग. सो आय अग्री. त्यामुळे तुम्ही जे पेराल तेच उगवणारे हे कुठेतरी ध्यानात ठेवून आपण जर वागलो, म्हणजे मी काय धमकी देते असं समजू नका. पण कुठेतरी जे मला माझ्या मुलामध्ये अपेक्षित आहे ते माझ्यामध्ये आधी आहे का? आणि
जे मी अपेक्षा ठेवतोय मी त्याच्यामध्ये ती पेरलेली आहे का, तर ते उगवण्याची मी अपेक्षा करणं किती रास्त आहे याच्याच उत्तर आपल्याला मिळू शकेल. सो मला असं वाटतं की हे गरजेचं आहे इमोशनल रेझिलियन्स साठी. तर खूप मस्त अड्रेस केलंस, कारण की अचानक तुम्ही बदललात म्हणून तुमचं नातं नाही बदलणार. म्हणजे आता माझा मुलगा किंवा मुलगी मोठी झाली, आता मी याच्याशी असं वागणार, हे तुमचं पर्सनल डिसिजन होऊ शकतं, पण त्यासाठी तुम्ही ते फाउंडेशन नाही क्रिएट केलेलं. दॅट्स पण मला एक मात्र ह्याच्यामध्ये सांगायचंय, सॉरी तुला मी नाही, नाही, बोल. अ, म्हणजे असं नाहीये बरं का की मग आता गेली का वेळ, आता नाही का, मग आता आमचं नातं कधी नीट होणार, किंवा म्हणजे आता ही म्हणते की लहानपणापासून नाही केलं मग आता आता संपलं, आता मग असं नाहीये. तुम्ही कधीही स्टार्ट करू करू शकता. शकतो. तर एकच पाहिजे की प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे की हो माझ्याकडून चूक झाली आणि आय एम वर्किंग ऑन इट. मला कदाचित त्याच्यामध्ये तुझी मदत लागू शकेल, पण आपण ह्याच्यावरती काहीतरी करूया. आय वॉन्ट टू बी विथ यू. आय ऑलवेज, म्हणजे मी जसं म्हणलं तसं की कुठलाच पालक मुलाचं वाईट कधीच चिंतत नसतो. करेक्ट. पण ते बोलण्याची, सांगण्याची पद्धत कधीतरी चुकलेली असते, किंवा जसं मी म्हणलं की रिस्पॉन्सच्या ऐवजी रिॲक्शन्स गेलेल्या असतात. त्याच्यामुळे ते मूल हळूहळू दुरावतं. असं एका दिवसात कुठलंच मूल पालकांपासून दुरावत नाही, किंवा इमोशनली सुद्धा ते व्हल्नरेबल होत नाही. तर ती प्रोसेस आहे. पण जसं म्हणतो ना, जहाँ से जागो वहाँ से सवेरा, तसं आहे ते, की हे नातं असं आहे ना, की जे तुमच्यातूनच निर्माण झालेलं आहे. सो ते तुमच्या मधनं असं कायमचं तुटेल असं नाहीये. पण डेफिनेटली काम करायची इच्छा आणि स्वतःवरती, आणि जसं मी म्हणलं तसं की ऍक्सेप्ट करणं, माझ्याकडनं ज्या गोष्टी झाल्या त्या चुकलेल्या आहेत आणि आता मला या बदलायच्या, तर काय करू शकतो आपण, असा ओपन डायलॉग जर आपण मुलांशी करू शकलो तर डेफिनेटली त्याच्यावरती काम करता येतं आणि तुमचं नातं पुन्हा अतिशय उत्तमरित्या तुम्ही प्रस्थापित करू शकता. परफेक्ट. व्हेरी वेल आन्सर्ड. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पॉडकास्ट बद्दल बोलूया. तुझ्या फ्युचरसाठी काही टॉपिक्स आहेत का मनात, की काय एक्सप्लोअर करणार आहेस? कुठल्या दिशेने आता पुढे जाणार आहेस? मी तुला मगाशीच म्हणाले की म्हणजे मला असं वाटतं की अजून खूप काम राहिलेलं आहे आणि टॉपिक्स खूप आहेत. म्हणजे असं सांगता येणं अवघड आहे, पण मी असं सांगू शकते की कदाचित 100 एपिसोड झाल्यानंतर सुद्धा कदाचित असं वाटू शकेल की अरे नाही, अजून आहे याच्यात, हे पण आणता येईल, हे पण आणता येईल, हे पण करता येईल. कारण की खूप मोठी प्रोसेस आहे ही. म्हणजे जसं तुम्ही आत जाता तसं तसं त्याची डेप्थ कळत जाते आणि मग एक एक आपल्याला अँगल दिसत जातात की अरे नाही, छोट्या छोट्या एका एका अँगलला घेऊन सुद्धा तुम्ही इतकी माहिती देऊ शकता लोकांना. आणि देवाच्या कृपेने मला आतापर्यंत खरंच खूप चांगली माणसं भेटलेली आहेत. म्हणजे मी आतापर्यंत माझे जे कोणी मला गेस्ट मिळाले आहेत, तर ते खरंच इतके चांगले मिळाले आतापर्यंत. रादर मी थांबलेली आहे या लोकांसाठी, कारण की मला जे द्यायचंय ते मला बेस्ट द्यायचंय हे कुठेतरी डोक्यात असल्यामुळे त्यावरती खूप चांगल्या पद्धतीने काम झालं माझ्याकडून. आणि जसं मी म्हणाले तसं की अशीच लोकं जोडली जातील याची गॅरंटी आहे, याची खात्री वाटते. सपोर्ट मिळत राहील असं वाटतं आणि जेवढं शक्य आहे तेवढं पुढे न्यायचा नक्की प्रयत्न करीन. आणि फक्त याच लेव्हलवर नाही तर आता ऑफलाईन लेव्हलवरती सुद्धा काही गोष्टी करायच्या मनात आहेत. तर बघूया कसं कसं होतंय. नक्कीच. आणि ॲज यू सेड, जर्नी मोठी आहे आणि तू जस्ट सुरुवात केलेली आहेस. अजून खूप आहे. पण थँक्यू हा टॉपिक चूज केल्याबद्दल, ह्याच्या डेप्थमध्ये गेल्याबद्दल आणि त्याच्याशीच कंटिन्युएशन म्हणून मला विचारायचं होतं तुला, की अ, काही सल्ला एखाद्या नवीन किंवा अस्पायरिंग पॉडकास्टरसाठी, कारण तुझा विषय खोल आहे, निश डिसाइडेड आहे आणि त्यात तू रिजनल लँग्वेजमध्ये करत आहेस. तर अशा पॉडकास्टरसाठी तुझा काही सल्ला, काही तुला त्यांना सांगायचं असेल? अ, सल्ला वगैरे नाही देणार, कारण तेवढी काही मोठी नाहीये. पण एक मित्रत्वाचं काय म्हणू शकतो आपण, जाता जाता एक आपली काय म्हणतात टेक अवे, किंवा मी जे काही शिकले किंवा मी ज्यातनं गेले त्यातून जे मला कळलं, तर त्याबद्दल थोडंसं सांगीन. असं की कुठलाही पॉडकास्ट असू दे, रिजनल असू दे किंवा म्हणजे व्हॉटएव्हर तुम्ही जो चूज केलाय, मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे का करायचंय हे तुमच्या मनामध्ये क्लिअर पाहिजे.
कारण की असे अनेक पॉडकास्टर्स आम्ही पाहिलेले आहेत की जे एक 5, 6, 10 जास्तीत जास्त त्याच्यानंतर ते बंद करून टाक. शेवटी कंटिन्युएशन, कन्सिस्टन्सी ह्या गोष्टी कधी येतील जर तुम्हाला तेवढे इन्साइट्स असतील तर. तर कुठल्याही लँग्वेजमध्ये करा, इन विच लँग्वेज यू आर कम्फर्टेबल, यू कॅन गो फॉर इट. रिजनल लँग्वेजमध्ये करायचं असेल तर मी जसं म्हणलं तसं की तुमचा अभ्यास खूप जास्ती तगडा असला पाहिजे, की मला उद्या हा प्रश्न नाही पडायला पाहिजे, की अरे मी आता काय आणू इथे, ह्याच्यामध्ये काय आणू? आणि जसं मी तू मगाशी म्हणलीस, की तुझं निश आहे. म्हणजे खरंच आहे, की पेरेंटिंग हा विषय निवडताना मी अनेकदा म्हणजे 2-3 महिने याच्यावरती काम केलेलं आहे. याच्यावरती विचार केलेला आहे, की खरंच माझ्याकडनं हे होणार आहे का? कारण आणि जसं मी म्हणलं तसं, की मला हे का करायचं? म्हणजे व्हेन युअर व्हाय इज क्लिअर, हाऊ इज इझी असं म्हणतात. तसं आहे. तर ते तुम्हाला हे का करायचं हे जर तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला त्यामध्ये काय-काय इनपुट्स घालायचेत हे जर तुम्हाला माहिती असेल, तर नोबडी कॅन स्टॉप. बरोबर. आणि तुम्ही तुमच्या पेसनी जा. हाही मी एक सल्ला देईन, की उगाच इतर लोकं दर आठवड्याला एक एपिसोड आणतात म्हणून मी पण आणला पाहिजे, असं अजिबातच नाहीये. तुम्ही क्वांटिटी द्यायची का क्वालिटी हा शेवटी तुमचा चॉईस आहे. कारण काही लोकांना फक्त नंबर्समध्ये इंटरेस्ट असतो. पण माझ्या दृष्टीने म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे, की मला आय एम मोर इंटरेस्टेड इन क्वालिटी वर्क आणि कंटेंट काय महत्वाचा क्रिएट होतोय हे महत्वाचं आहे. कारण 15-15 मिनिटाच्या एपिसोड्समध्ये करून जर मी पण म्हणजे 100-150 एपिसोड करू शकले असते. पण मला त्यापेक्षा एक पावणे 1 तासाचे करून पूर्ण इन डेप्थ नॉलेज देणं. कारण काही वेळेला पॉडकास्टर्सना हाही प्रश्न असतो, की मग लोकांचा लिसनिंग स्पॅन नसतो. मग माझं कोणी ऐकणारच नाही. तर माझा अनुभव असा आहे, की जर तुमचं निश आणि तुमचा कंटेंट स्ट्रॉंग असेल, तर लिसनर्स तुमच्यासाठी थांबतात. लिसनर तुमच्याकडे रिटेन होतात. आणि पुन्हा तेच, की म्हणजे तुम्ही कशात इंटरेस्टेड आहात? क्वांटिटीमध्ये का क्वालिटीमध्ये? हा तुमचा चॉईस आहे. सो या सगळ्यावरती जर विचार केलात आणि जर तुम्हाला तुमचं एखादं हे सापडलं, तर प्लीज गो फॉर इट आणि तुमची अपेक्षा काय आहे त्यातनं हेही तुम्हाला कुठेतरी ठरवायला लागेल, की मला नेमक्या ह्याच्यातनं हवंय काय? आणि मग त्या दृष्टीने तुम्ही पुढे जाऊ शकता. डेफिनेटली. Thank you, thank you, thank you. I loved the takeaway, which is my takeaway. When your why is clear, the how gets figured out. So तुम्हाला का करायचंय हे शोधा. वेळ लागतो आणि हे असं पटदिशी खूप वेळा नाही येत. त्याला अभ्यास करावा लागतो. पण तो करा. कारण प्रिपरेशन इज द की. सो थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू. आज आपण खूप छान गप्पा मारल्या. पण ह्या गप्पांना एक छोटासा तडका मारूया. थोडंसं फन ॲक्टिव्हिटी करूया. मी पुन्हा तुला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुझ्या मनात जे येईल त्याची तू उत्तरं तशा पद्धतीने दे. ओके? सगळ्यात पहिला प्रश्न. जर तुला असा एक मोठा बिलबोर्ड लावायचा ऑप्शन भेटला, ज्याच्यात तू काहीही लिहू शकते आणि अख्ख्या जगाला ओरडून म्हणजे हा मेसेज पाठवू शकते, तर तू त्याच्यावर काय वाक्य किंवा काय स्टेटमेंट लिहिशील? नेव्हर गिव्ह अप. नेव्हर गिव्ह. वॉव! कूल. जर तुला एखाद्या सेलिब्रिटी बरोबर तुझं डेफिनेशन ऑफ सेलिब्रिटी असू शकतं, त्यांना डेट करायचा किंवा त्यांच्याबरोबर एखाद्या डेटवर जायची संधी भेटली, तर ती व्यक्ती कोण असेल आणि का? आशा भोसले. कारण माझी जी काही गाण्याची आवड आहे, मला प्रचंड गाणी ऐकायला आवडतात आणि मला आजपर्यंत मी ज्या सिंगर्सची गाणी ऐकली आहेत, तर त्यापैकी आशा भोसले या कायमच नंबर 1 वर असतील. म्हणजे ती जागा कोणीच नाही घेऊ शकणार. आणि मी त्यांचे लाईव्ह कॉन्सर्ट सुद्धा अटेंड केलेले आहेत. म्हणजे मी तेवढी पॅशनेटली त्यांचं गाणं ऐकते. म्हणजे माझी ऑलमोस्ट त्यांनी म्हटलेली बरीचशी गाणी जी माझी आवडते ती सगळी पाठ आहेत आणि माझा आवडता पास टाईम हा आहे, की जेवण झाल्यानंतर हँगिंग चेअरमध्ये बसून गाणी ऐकणे. सो वाव! मला जर चान्स मिळाला तर डेफिनेटली आशाजींबरोबर मी एक संध्याकाळ नक्की घालवीन. डेफिनेटली. मस्त, सुंदर. बरं, एखादा नियम एका दिवसासाठी तुला एक नियम बनवता आला, जो सर्वांनी पाळावा,
आणि तो पाळावाच लागेल, तर तू काय नियम बनवशील? ओके. ओके. मी असा नियम करीन, की प्रत्येकाने त्याच्या लाईफमध्ये जे कोणी त्याला क्लोज आहेत, अशा 5 व्यक्तींना किमान 5 व्यक्तींना ते त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहेत, हे स्वतः सांगायचं आणि थँक यू म्हणायचं. वाह! मस्त. थँक यू. बरं, जर तुला एखाद्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये हिरोईन बनायची संधी भेटली, तर तू कुठला चित्रपट परत स्वतःला हिरोईन म्हणून लॉन्च करायची इच्छा ठेवतेस? बापरे! आई गं! मी फार नाही मूव्हीज असे खूप बघत म्हणजे, पण आवडलेल्यापैकी हिरोईन व्हायचंय का मला? हां. हिरो पण होऊ शकतेस. अं, मला इंग्लिश करायला आवडेल. मस्त. थँक यू, थँक यू. बरं. आयुष्याने आपल्याला भरपूर टप्पे दाखवलेत. त्यातला कुठलाही एखादा टप्पा किंवा अनुभव किंवा कुठलाही पार्ट ऑफ युअर लाईफ जर तुला बदलायची संधी भेटली, तर काय बदलशील आपल्या आयुष्याचं? बापरे! हा खूप डीप आहे. अ, नाही ॲक्चुअली मला नाही वाटत काही बदलावसं म्हणजे जे काही घडलं ते काही आपण ठरवून घडलेलं नसतं ना. सो मला असं वाटतंय की ते बदलण्यापेक्षा स्वतः बदलणं गरजेचं आहे. आय वोंट चेंज एनिथिंग. ब्युटिफुल. थँक यू, थँक यू. बट लास्ट क्वेश्चन. ओके. भरपूर आधुनिक साधनं आणि इन्व्हेन्शन्स आणि डिस्कव्हरीज बद्दल आपण बोलतो. जर तुला असं काहीतरी इन्व्हेंट करायचं, असं बरं. तुला जमलं आणि इट डझंट हॅव टू बी लॉजिकल किंवा रिअलिस्टिक, तर तू कशाचं असं काय मशीन आणशील किंवा अशी कशाची डिस्कव्हरी लावशील? मग अं, मला एका सोशल कॉजसाठी एक मशीन तयार करावंसं वाटेल, की प्लास्टिक समूळ नष्ट होईल आपल्या पृथ्वी तलावरनं. असं काही जर बनवता आलं आणि ते पुन्हा रिप्रोड्यूसच नाही होऊ शकत. असं काही करता आलं तर आवडेल. कारण की सध्या खूप मेजर मला असं वाटतं, की ती आपल्या पुढची समस्या आहे. आणि त्याच्यावरती काम करणं आपल्या सगळ्यांना खूप गरजेचं आहे. कारण नाहीतर आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी वी आर प्रिपेअरिंग अ हेल ॲक्चुअली. ट्रू, ट्रू. आय अग्री. आय सो अग्री विथ यू. वॉव! थँक यू, थँक यू, थँक यू. खूप मज्जा आली तुझ्याशी गप्पा मारण्यात आणि खूप काही टेकअवेज आहेत. प्रत्येक उत्तरामध्ये तू अ, अशा भरपूर टिप्पण्या दिलेल्या आहेत, ज्या सुरुवात ह्या गोष्टीची करायला, की एक एक सेल्फलेस पेरेंट कसं व्हायचं, त्याची सुरुवात ॲटलीस्ट इनिशिएट कशी करायची हे तू आम्हाला आज दाखवून दिल्यास. त्यासाठी खूप 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 धन्यवाद. जाता-जाता आपल्या पालकांसाठी तुला काही बोलायचंय किंवा कुणाशी ऑडियन्सशी तुला काही सांगायचंय बिफोर वी क्लोज? अ, हो. अ, सगळ्यात आधी तर मला हे क्लिअर करायचंय, की जरी मी हे पॉडकास्टिंगचं काम करत असले किंवा पालक मुलांबरोबरही काम करत असले, तरीही कदाचित माझ्या बोलण्यामध्ये आत्तापर्यंत मी जे काही बोलले, त्यामध्ये कदाचित काही गोष्टी चुकीच्याही असू शकतील. कदाचित काही गोष्टी कोणाला हर्ट होणाऱ्याही असू शकतील किंवा कदाचित असं असेल, की हे पटत नाहीये. तर आय एम रिअली सॉरी फॉर दॅट कारण मी काही कोणाला इंटेन्शनली हे असं करण्यासाठी म्हणून बोललेली नाहीये. तर ओव्हरऑलच जर असं काही झालं असेल तर कारण मी रादर हा माझा सेकंड और थर्ड इंटरव्ह्यू असेल. ओपन प्लॅटफॉर्मवरती असं काही जास्ती वर्कशॉप्स घेणं वेगळं असतं आणि एखाद्या विषयावरती ते मांडणं ही गोष्ट वेगळी असते. आणि पुन्हा मी जसं म्हणलं तसं, की मी खूप साऱ्या एक्सपर्ट्सशी बोलत असते. त्यातनं मी जे काही शिकत असते, माझे जे काही लर्निंग्ज आहेत, तर मीही तुमच्यासारखीच एक शिकत असणारीच पालक आहे. त्यामुळे चूक-भूल माफ करा, जर काही झाली असेल तर. आणि एक फ्रेंडली एडवाईस जर तू म्हणलीस तसं जर द्यायचं असेल, तर मी पालकांना फक्त एकच सांगेन, की म्हणजे जे
होणार आहेत त्यांना सांगेन की जोवर तुम्ही स्वतः पालक होण्यासाठी तयार नाही आहात तोवर ही जबाबदारी खरंच घेऊ नका. आणि जे आहेत त्यांना सांगायचंय की जी जबाबदारी घेतलेली आहे तर ती आता आपलीच जबाबदारी आहे हे मनाला निक्षून सांगा आणि ती सकारात्मक पद्धतीने मी कशी पेलू शकतो याच्यावरती आपण काम केलं तर आपलं आणि आपल्या मुलाचं नातं अतिशय छान होऊ शकतं. आपल्या पालकत्वाचा प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि स्वतःला ग्रो सुद्धा एक पालक म्हणून आपण करू शकतो. So, एवढंच. नक्कीच. थँक्यू. आणि आज आम्हाला इथे तुझा वेळ दिल्याबद्दल, आमच्याबरोबर जुडल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि मित्रहो, आजचा एपिसोड होता शिल्पा बरोबर. शेवटच्या भागाआधी आपला जो सेगमेंट आहे, ट्रिव्हिया सेगमेंट, तिथे जायच्या आधी एक छोटीशी विनंती. तुम्ही जर अजूनही TGV चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लगेच करा. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर ॲटलीस्ट 3 लोकांबरोबर तो शेअर करा. कदाचित त्यांनाही याचा फायदा होईल किंवा एखादी टिप्पणी त्यांनाही आवडेल. तुमच्या मित्रांना काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि आम्हाला सबस्क्रायबर्स भेटतील. सो विन विन सिच्युएशन आहे. सो थँक्यू. आणि लगेचच ट्रिव्हिया सेगमेंट बद्दल बोलूया. जास्त वेळ न घेता आपण ट्रिव्हिया सेगमेंटमध्ये नेहमी अशा गोष्टी बोलतो ज्या खूप कमी लोकांना माहीत असतात एखाद्या विषयाबद्दल. तर आज आपल्या बरोबर आहेत पॉडकास्टर. आपण पॉडकास्टिंग बद्दलच्या 3 कमी माहीत असलेल्या गोष्टींबद्दल बोलूया. व्हेरी क्विकली. सगळ्यात पहिली, पॉडकास्टचे श्रोते खूप निष्ठावान असतात. ते खूप लॉयल असतात. संशोधन असे दाखवते की श्रोते जेव्हा त्यांना आवडणारा पॉडकास्ट सापडतो तेव्हा ते त्याला नियमितपणे ऐकतात आणि 80% अधिक श्रोते एका पॉडकास्टचा बहुतांश किंवा सर्व एपिसोड्स ऐकतात, ज्याच्यामुळे ते सर्वात जास्त गुंतलेले प्रेक्षकही बनतात. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट जी अगेन खूप कमी माहिती आहे, पॉडकास्ट विशिष्ट विषयांमुळे पॉडकास्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचतो. बाकी इतर मीडियम्स आहेत, माध्यम आहेत, त्याच्या तुलनेमध्ये पॉडकास्ट विशिष्ट किंवा नवनवीन विषयांवर लक्ष केंद्रित करतात आणि त्याच्यामुळे प्रादेशिक भाषा असूनही किती वेळा तरी वेगवेगळ्या विषयांवर ते ठराविक श्रोते वर्गाला आकर्षित करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकप्रियतेची आवश्यकता न होता एकनिष्ठ श्रोते तयार करणे खरंच सोपे असते. आणि शेवटची, पॉडकास्टला दीर्घकाळ टिकणारी किंमत असते. इतर कॉन्टेंटपेक्षा पॉडकास्ट महिन्यांनंतरही किंवा वर्षांनंतरही शोधले जातात आणि ऐकले जातात, ज्याच्यामुळे जुन्या एपिसोडला सुद्धा नवीन श्रोते आकर्षित करू शकतात, ज्याच्यामुळे पॉडकास्ट क्रिएटर्ससाठी दीर्घकाळ टिकणारा फायदा असतो. आणि पॉडकास्टर्स आज खूप लोकांचं आयुष्य चेंज करत आहेत. तर सगळ्या पॉडकास्टर्सला अजून एकदा अभिनंदन की तुम्ही हे चूज केलं आणि लोकांच्या आयुष्यात एक छोटीशी एंट्री विंडोनी का होईना केली आहे आणि आज तुम्ही त्यांचे आयुष्य बदलत आहात. हे होतं आजचं आपलं सत्र. पुन्हा एकदा थँक्यू. TGV मराठीमधून ट्यून इन झाल्याबद्दल भरपूर थँक्यू. मी होते तुमची सहचारिता स्नेहल सिंग. थँक्यू स्नेहल. मला तुला पण थँक्यू म्हणायचं आहे कारण खूप छान पद्धतीने तू हा पूर्ण एपिसोड पॉडकास्ट छान होस्ट केलास आणि खूप छान ओघवत्या ह्याच्यामध्ये तू प्रश्नही विचारलेस आणि बोलतं केलंस छान पद्धतीने. आणि मला असं वाटतं की यातून निदान काही पालकांच्या आयुष्यात जरी काही फरक पडला तरी आपला हा प्रयत्न सक्सेसफुल झालाय असं आपण समजूया. सो TGV चे खूप मनापासून पुन्हा एकदा आभार. तुमचा चॅनल असाच ग्रो होऊ देत अशी शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. TGV मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी स्नेहल सिंग. मी नवीन सामला. आणि मी सुचरिता करी. दी गायडिंग व्हॉइस आता मराठीमध्येही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. द गायडिंग व्हॉइस TGV मराठी चॅनल विद्यार्थ्यांसाठी, तरुण व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी केले गेलेले आहे. आम्ही या पॉडकास्टमध्ये नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स, सहजीवनाच्या अनुभवांवर सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्वासाठी विकास इत्यादींवर चर्चा करू.